Yes, we are live now, students. Now, today we will discuss 9th standard topic statistics practice set 7.3. Okay, first question. For the class interval 20 to 25, write the lower class limit, upper class limit. ठीक आहे, क्लास दिलेला आहे, क्लास इंटरवल दिलेला आहे. ठीक आहे, काल सांगितल्याप्रमाणे 20 is your lower class limit. ठीक आहे, lower class limit and 25 is upper class limit. जो मोठा आहे तो काय अपर क्लास लिमिट आहे आणि छोटा आहे काय तो लोअर क्लास लिमिट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द क्लास मार्क्स ऑफ 35 टू 40. याचं काय काढायचं आपल्याला, क्लास मार्क काढायचं. क्लास मार्कचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला आहे. क्लास मार्क इज इक्वल टू लोअर क्लास लिमिट 35 प्लस अपर क्लास लिमिट divided by 2. Do the sum of this. You will getting 75 upon 2. 2 1 the 2. 2 3 the 6. 1 remaining. 2 7 the 14. Okay. Point 1 remaining. 2 2 5 the 10. So class mark you will getting 37.5. Okay. Clear. So third question. If the class mark of a class is 10, क्लास मार्क किती आहे 10 आहे. ठीक आहे, द क्लास विड्थ इज 6, क्लास विड्थ पण दिलेले आहे 6. ठीक, तर फाइंड द क्लास. आपल्याला क्लास शोधायचा आहे. ठीक, अशा वेळेस काय करणार आपण, क्लास जो शोधणार आहोत त्याच्या अपर लिमिट लोअर लिमिट आपण मानूया. लोअर लिमिट ऑफ क्लास इज x. ओके, अपर लिमिट ऑफ क्लास इज x1 मानूया, इथे x2 मानूया. ठीक, upper limit of class is x1, lower class limit is x1, upper limit is x2. ठीक है, according to the class mark काय सांगतो आपल्याला, क्लास मार्क काय सांगतो, क्लास मार्क इज इक्वल टू लोअर लिमिट प्लस अपर लिमिट. ओके, डिवाइडेड बाय 2. ऑलरेडी क्लास मार्क दिलेला आपल्याला. क्लास मार्क किती आहे 10 आहे. ठीक आहे, क्लास मार्कच्या जागी 10 टाका. इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2. हा इकडे काय डिवाइड शिफ्ट करा इकडे 10 कडे. काय मिळेल तुम्हाला, x1 प्लस x2 इज इक्वल टू 10 मल्टीप्लाय बाय 2. ठीक, देयरफॉर x1 प्लस x2 इज इक्वल टू 20. ठीक आहे, या इक्वेशन पर्यंत आपण सॉल्व्ह करणार आहोत. हे झालं तुमचं फर्स्ट नंबरचं इक्वेशन. ठीक आहे, ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत, क्लास विड्थ करणार आहोत. क्लास विड्थ साठी काय फॉर्म्युला, अपर लिमिट मायनस लोअर लिमिट. क्लास विड्थ दिलेली आहे आपल्याला बघा. द क्लास विड्थ इज 6, सो पुट द 6 इज इक्वल टू अपर लिमिट. आपल्याला माहिती आहे आपण अपर लिमिट काय मानलेलं आहे, x2 मानलेलं आहे. सो दिस यू कॅन पुट हिअर x2 मायनस लोअर लिमिट आहे x1, सो x1. हे आपल्याला इक्वेशन मिळतं. ठीक आहे, इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ची काळजीपूर्वक हे करा. काय करावं लागेल, इक्वेशन नंबर 1 आणि 2 मध्ये हा बघा x1 इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे हा x1 काय आहे निगेटिव्ह आहे. जेव्हा आपल्या अपोजिट एक टर्म अपोजिट असते त्यावेळेस आपण काय करतो, इक्वेशनची ऍडिशन करत असतो. व्हेरी गुड. सो राईट हिअर ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. सो राईट फर्स्ट इक्वेशन. सो यू आर गेटिंग x1 प्लस x2 इज इक्वल टू 20 and second equation is minus x1 plus x2 is equal to 6. This is your second equation. Okay, so do the sum, opposite terms. So let me start here. 20 plus 6 26. This is 2x 2 and this will cut. Okay, so this 2 is multiplied here, shift it there. You will getting x2 is equal to 26 upon 2. Okay, 26 upon 2. So 2 1 the 2, 2 1 the 2, 2 3 the 6. x2 you will getting 13. आता ही 13 जी आली आपली x2 ची व्हॅल्यू आली आहे. x2 म्हणजे काय, आपला अपर लिमिट आहे. आता आपल्याला लोअर लिमिट शोधायचं आहे. मग ही जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन मध्ये कुठेतरी पुट करा. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करता, पुट x इज इक्वल टू x2 इज इक्वल टू 13 इन इक्वेशन. विच इक्वेशन यू पुट, इक्वेशन नंबर 1 मध्ये काढा. ठीक आहे, इक्वेशन फर्स्ट. त्यामुळे तुम्हाला किती मिळेल तिथे, x2 ची व्हॅल्यू पुट आउट करायची आपल्याला. ठीक आहे, x1 प्लस 13 इज इक्वल टू 20
ठीक. हा 13 काय इकडे प्लस आहे, ऍडिशन आहे, तिकडे गेल्यानंतर काय होईल, सबट्रॅक्ट होईल. x1 इज इक्वल टू 20 मायनस 13. सो यू विल गेटिंग x1 इज इक्वल टू 7. ठीक आहे. 20 मायनस 13 7. आता तुमचं अप्पर लिमिट झालेलं आहे 20. ओके. आणि लोअर लिमिट काय झालेलं आहे, सॉरी 13 आलेलं आहे. 13 आलेलं. अप्पर लिमिट किती आहे, 13 आहे. सो यू कॅन राईट 13 अँड लोअर लिमिट इज 7. सो दिस इज युअर क्लास 7 to 13. ठीक आहे. हे तुम्ही लोअर लिमिट लिहिता, इकडे काय लिहितात, अप्पर लिमिट. ओके, क्लिअर. सी नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आता इथे टेबल मध्ये काय दिले आहे तुम्हाला बघा, अतिशय सुंदर प्रश्न आहे. ऑलरेडी या टाइपचा क्वेश्चन आपला झालेला आहे. लक्ष द्या. क्लास दिलेले, क्लासेस 12 to 13, 13 to 14, 14 to 15, 15 to 16. ओके. इथे टॅली मार्क्स दिलेले, काउंट करा किती आहे, 1 2 3 4 5. इथे झाली फ्रिक्वेन्सी 5. जेवढे टॅली मार्क्स आहे त्याची फ्रिक्वेन्सी तेवढी आहे. ठीक आहे. 13 to 14 मध्ये किती आहे, 5 प्लस 5 10, 10 प्लस 4 14. ठीक आहे. इथे आपल्याला दिलेलं नाहीये. हा, आता इथे बघा 15 to 16 दिलेलं आहे, जे दिले ते काउंट करा. ऑलरेडी ही व्हॅल्यू पण लिहिलेली आहे, 4 आहे. ठीक. आता राहिला प्रश्न इथे, या टर्मला आपण काय म्हणूया, एक्स म्हणूया. ठीक. फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास, कोणता क्लास आहे तो, 14 15 बी एक्स. त्याची फ्रिक्वेन्सी काय म्हणली आपण, एक्स मानली. आता याची सम केल्यानंतर आपल्याला माहिती समेशन ऑफ दिस फ्रिक्वेन्सी इज 35. म्हणजे सगळ्या फ्रिक्वेन्सीची बेरीज किती आहे, 35. सम म्हणजे काय, ऍडिशन. ठीक आहे. सो लेट विल राईट 5 प्लस 14 प्लस एक्स प्लस 4 इज इक्वल टू 35. ठीक. आता आपल्याला माहिती आहे यांची सगळ्यांची सम किती आहे, 35 दिलेली आहे. समेशन ऑफ हे साइन समेशन्स आहे, म्हणजे बेरीज ऍडिशन. या सगळ्या फ्रिक्वेन्सीची ऍडिशन 35 आहे. सो लेट विल डू द ऍडिशन. 14 प्लस 4 18, 18 plus 5 23, 23, 23 plus x is equal to 35. So 23 is add here, shift there, it will be subtract 35 minus 23. You will getting x is equal to 35 2 1 12. Okay. So you will getting the value of here 12. Understand? So this is x is 12, means frequency of this 14 to 15 is 12. So write the tally marks. How we will give the tally marks? 1 2 3 4 5. First 5 group, second 5 group, and remaining 2. 5 plus 5 10, 10 plus 2 12. Okay, this is your final answer. See, fifth number problem. In a tree plantation project of a certain school, there are 45 students. 45 students are. ठीक है. Number of summation of frequency is 45. Of Harisena, the record of the sapling planted by each student is given below. Record दिलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रिपेअर अ ग्रुप फ्रिक्वेन्सी टेबल. ग्रुप फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायचं असेल तर आपल्याला क्लास करावा लागेल. टॅली मार्क्स आणि फ्रिक्वेन्सी हा ग्रुप फ्रिक्वेन्सीचा चार्ट आहे. ठीक आहे. बेसिक लक्षात ठेवा. क्लास आपल्याला घ्यावा लागतो. आता इथे आपण क्लासेस तयार करू शकत नाही क्लास वेळ सारखे. इथे छोटे छोटे नंबरच आहेत, त्यामुळे 3 इज लोअर अँड हाईएस्ट कितना है, 7 होगा. 7 ज्यादा तो कुछ नहीं, मुझे तो 7 दिख रहा है. ठीक है, 7च आहे. मग आपण क्लासेस तयार करूया. 3 4 5 6 आणि 7. ठीक. कारण जास्त नाही. 3 किती वेळा आहे, 1 काउंट करा, 2 3 4 5 6 7 8 9 10. बस 10 टाइम. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 10. 4 किती वेळा आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. Okay, so write the tally marks. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 plus 5 10 11. Okay. 6 we will count. 6 5 first 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10
11. Okay, so this is also 11. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 11. Okay, now 6. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 times. Okay, 7 times. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. So right, frequency 7. And 7 will count now. 1, 2, 3, 4, 5, 6 times. Okay, so right here 1, 2, 3, 4, 5, 6. This is now let we will count the frequency, total frequency, because summation of frequency we have to write here. Summation of frequency. How many? 10 plus 11 plus 11, 22, 22 plus 10, 32, 32 plus 6, 38, 38 plus 7, 45. And this value is equal of these students. We have prepared the table of this group frequency table. So you can write the here now group frequency table. Okay. This is your final answer. This way you have to write the complete the chart. See, 7 number problem. In table class mark and frequencies are given. Construct the frequency table taking inclusive and exclusive classes. ठीक आहे. आता आपल्याला इथे काय दिलेले क्लास मार्क दिलेले फ्रिक्वेन्सी दिलेले आपल्याला क्लास काढायचा आहे. ठीक ना. आता क्लास जर काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? Please like, share and subscribe our AR Classes channel. क्लास मार्कचे जे क्लासेस आहेत त्या क्लासेसला आपण अप्पर लिमिटला काय म्हणायचं आहे, लोअर लिमिटला x1 म्हणायचं आहे आणि अप्पर लिमिटला काय म्हणायचं आहे, x2 म्हणायचं आहे. ठीक आहे. सो लेट lower limit is x1 and upper limit of this is x2 of class mark 5. ठीक आहे. आपण काय म्हणलंय, x1 काय आहे, लोअर लिमिट आहे. ठीक आहे. आणि x2 काय आहे, अप्पर लिमिट आहे. ध्यानात ठेवा. या दोघांची काय केली, सम केल्यानंतर काय क्लास मार्क किती आहे, 5 दिलेले. ठीक आहे. तर आपल्याला माहिती क्लास मार्क इज इक्वल टू अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, सॉरी अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट अपॉन 2. ठीक आहे. क्लास मार्क दिलेले किती, 5 आहे, इज इक्वल टू x1 किती आहे तुमचं, x1 प्लस x2 अपॉन 2. हा 2 काय इकडे डिवाइड, इकडे गेला काय शिफ्ट करा, मल्टिप्लाइड होईल. x1 प्लस x2 is equal to 5 into 2. So you will getting x1 plus x2 is equal to 10. हे झालं इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आता हे इक्वेशन नंबर 1 झालंय. नंतर काय करायचं, तुम्हाला क्लास विड्थ शोधायची. क्लास विड्थ किती आहे, क्लास विड्थ x2 मायनस x1 is equal to 10. ठीक आहे. क्लास विड्थ किती आहे तुमची, 10 आहे. कारण इथे बघा x1 प्लस x2 इज इक्वल टू 10 आहे. हे काय झालं, तुमची क्लास मार्क झालेली आहे. ध्यानात ठेवा. क्लास मार्कची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, ती क्लासची जी x1 प्लस x2 इज इक्वल टू 10 आहे. आणि इकडे कधी क्लास विड्थ काढली आपण x2 मायनस x1. ठीक आहे. ही काय 10 झालेली आहे. आता या दोन्ही इक्वेशन्स मध्ये जर आपण काय केलेलं आहे, ऍड केली तर काय मिळेल आपल्याला, बघा ऍड करूया आपण दोन्ही इक्वेशन्स. दोन्ही इक्वेशन्स ऍड करूया. x1 प्लस x2 इज इक्वल टू 10 अँड x2 आणि x1 च्या खाली x2. ठीक आहे. x1 च्या खाली x1, x2 च्या खाली x2. याचं साइन काय मायनस आहे. ठीक आहे. हे दोनचे ऍड करतो आपण, इज इक्वल टू 10. ठीक आहे. 10 प्लस 10 20. x1 कट 2x2 मिळेल तुम्हाला. ठीक आहे. हा 2 काय इकडे मल्टिप्लाइड आहे, तिकडे गेला का शिफ्ट करा. x2 इज इक्वल टू 20 अपॉन 2, 2 1 2, 2 1 2, 2 0 0. सो यू विल गेटिंग x2 इज इक्वल टू 10. ठीक आहे. आता तुमचे x2 काय आले, 10 आले. म्हणजे तुमचे अप्पर लिमिट किती आले, 10 आले.
तर लोअर लिमिट काढायचं असेल तर ही व्हॅल्यू आपल्याला कोणत्या तरी इक्वेशन मध्ये टाकावं लागेल. मग कोणत्या इक्वेशन मध्ये टाकतात? या इक्वेशन मध्ये टाकूया. इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट x is equal to 2, sorry, x2 is equal to 10 in equation first इक्वेशन काय आहे? x1 plus x2 is equal to 10. x2 ची व्हॅल्यू 10 आहे, इथे 10 टाका. ठीक आहे, x1 ची व्हॅल्यू इथे आहे is equal to 10. इकडे काय प्लस आहे, इकडे काय होईल मायनस. सो x1 is equal to राईट तुमचं 10 minus 10. x1 ची व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला? 0. म्हणजे तुमचं लोअर लिमिट किती झालं? 10 आणि अप्पर लिमिट किती झालं? सॉरी, लोअर लिमिट किती झालं? 0 आणि अप्पर लिमिट किती झालं? 10. सो तुमचं इथे क्लास तयार होईल 0 to 10. आता त्याच पद्धतीने या 15 चा क्लास मार्कचा काय क्लास काय तयार होईल? 10 to 15. 10 चा डिफरन्स आहे ना 20 होईल ना. मग लक्षात घ्या, डिफरन्स किती होईल? 20 आहे की नाही. आणि आपला काय इन्क्लुझिव्ह करतोय आपण, म्हणजे काय होणार आहे लक्षात ठेवा. 10 to 20, 20 to 30, 30 to 40. ठीक, कळलं? आलं लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं, चार्ट तयार करायचा आहे. हा चार्ट आहे एक्सक्लुझिव्ह सुरुवातीला बनवतो आपण. एक्सक्लुझिव्ह मध्ये काय सांगितलं तुम्हाला? कंटिन्युअस क्लासेस तयार होतात. तिथे बघा 10 आहे, इथे पण 10 आहे, इथे 20 आहे, इथे पण 20 आहे, इथे 30 आहे, इथे 30 आहे. एक्सक्लुझिव्ह जर ज्यावेळेस तुम्ही बनवत असाल एक्सक्लुझिव्ह, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय? कंटिन्युअस क्लासेस घ्यायचे, ध्यानात ठेवा. ठीक आहे ना. ठीक आहे, आता आपण इथे पाहिलं इन्क्लुसिव्ह मध्ये काय कंटिन्युअस क्लासेस आहे. ठीक, त्यानंतर आपण बघणार आहोत इन्क्लुसिव्ह आहे. इथे काय होणार? डिस्ट्रक्टेड होणार आहे, कट होणारे क्लास. ठीक आहे, इथे जो क्लास आहे त्याच्यातून काय करायचंय? अप्पर लिमिट मधून -1 करायचं आहे. बस एवढंच करणार आहोत आपण. 0 जो तुमचा अप्पर लिमिट आहे, ठीक आहे, अप्पर लिमिट मधून काय करणार? -1 करणार. मग 10 - 1 किती? 9 झाला क्लास आहे. ठीक आहे, सेकंड क्लास मध्ये काय? 10 to 20 - 1 किती? 19. ठीक आहे, थर्ड मध्ये 20 to 30 - 1 29, 32, 40 - 1 39. आणि इकडे आणखी आपण वाढवतोय कारण इथे 39 आपल्याला कुठपर्यंत घ्यायचंय? 40 पर्यंत घ्यायचंय. म्हणजे 40 इन्क्लूड करायचं असेल आपल्याला एक क्लास वाढावा लागेल. 40 to 49 -1 करायचं. ठीक ना, कळलं? आता आपल्याला याचा क्लास मार्क काढायचा आहे. क्लास मार्क काढत असताना कसं करतो आपण? फॉर्म्युला माहिती आपल्याला क्लास मार्कचा. ठीक आहे, क्लास मार्क काय करतो आपण? क्लास मार्क काढत असताना आपण क्लासेसची अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटला ऍड करत असतो. ठीक आहे ना. लोअर आणि डिवाइडेड बाय 2, 0 + 9/2. ठीक आहे, याचं काय किती मिळेल आपल्याला? 9/2. 2 × 2, 2 × 4 = 8. ठीक आहे, 1 इथे 1 उरला. 0 4 × 5 = 20. सो क्लास मार्क यू विल गेटिंग 4.5. आणि ऑलरेडी तुमची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. ती फ्रिक्वेन्सी तुम्ही ऍज इट इज लिहायची. फ्रिक्वेन्सी मध्ये कोणताही बदल करायचा नाहीये. किती ती फ्रिक्वेन्सी? 3. ठीक आहे, आता 10 to 19 याची काय काढायचे? क्लास मार्क काढायचे. 10 to 19, 10 + 19 डिवाइडेड बाय 2 किती मिळेल तुम्हाला? 29 मिळेल ना. ठीक आहे ना, 29/2. ठीक, बरोबर ना. 10 + 10 20, 20 + 9 2 × 2, 2 × 2, 2 × 4 = 8, 1 उरेल. 2 × 5 = 14.5. सो 14.5 इज युअर. ठीक ना. फ्रिक्वेन्सी किती मिळेल? याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 9. ठीक ना. त्या पद्धतीने याचं काय येईल? 20 + 20 40, 40 + 49 49/2. 2 × 2, 2 × 4, 2 × 4 = 8, 5. 24.5. इकडे काय येईल? 34.5. इकडे काय येईल? 44.5. आणि याच्या फ्रिक्वेन्सीज काय? 9. नंतर तुमची फ्रिक्वेन्सी ऑलरेडी दिलेली आहे 15 आणि 13. ठीक ना, 15 आणि 13. इथे काय फ्रिक्वेन्सीज नाही ऑलरेडी. ठीक आहे, इथे डॅश आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं? इन्क्लुझिव्हचा पण चार्ट तयार करायचा आहे आणि एक्सक्लुझिव्हचा पण सांगितलंय तुम्हाला. त्या पद्धतीने तुम्ही चार्ट तयार करायचा आहे. अतिशय व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलंय. एक्सक्लुझिव्ह मध्ये काय आहे? कंटिन्युअस क्लासेस आहेत आणि डिस्ट्रक्टिव्ह मध्ये काय आहे?
तुमचे सॉरी एक्सक्लुझिव्ह मध्ये काय कंटिन्युअस क्लासेस आहे आणि इन्क्लुझिव्ह मध्ये काय डिस्ट्रक्टिव्ह क्लासेस आहे. तिथे काय होणार कट होणार आहे. इथे बघा इथे 9 आहे, इथे 10 आहे, इथे 29 आहे, इथे 30 आहे. इथे काय डिस्ट्रक्ट झालेले कट झालेले क्लासेस म्हणून हे काय इन्क्लुझिव्ह आहे आणि एक्सक्लुझिव्ह मध्ये कंटिन्युअस आहे म्हणजे 0 to 10, 10 to 20, 20 to 30 लाईक दिस. ओके. क्वेश्चन नंबर 7 मध्ये बी पण एक दुसरा एक चार्ट आहे. अशाच पद्धतीने तुम्ही तो सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. त्याचं पण एक्सक्लुझिव्ह काढा आणि इन्क्लुझिव्ह काढा. सगळं आपण इथे घेऊ शकत नाहीये. त्या सेम टाईपचे क्वेश्चन जे असतील ते तुम्ही सॉल्व्ह करा. या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जाऊन या चॅनलचं सबस्क्रिप्शन कशा पद्धतीने वाढवतील याकडे आपण थोडंसं लक्ष देऊन कार्य करावं. धन्यवाद. क्वेश्चन नंबर 8 यातला बाकी आहे तो तुम्ही घरी सॉल्व्ह करा. या वर्षीच्या सिलेबसमध्ये जेवढा टॉपिक आहे तेवढे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. परंतु क्वेश्चन नंबर जो 8 आहे तो आता शक्य नाही आज घेणं. ठीक आहे. तो घरी होमवर्क मध्ये करा आणि जर काही प्रॉब्लेम वाटला 8 नंबर क्वेश्चन मध्ये तर कमेंट करा मला. आपण नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये तो घेण्याचा प्रयत्न करू. चलो बाय बाय, सी यू.